नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकताच आपण क्लास 10 साठी सर्कल हा लेसन स्टार्ट केलेला आहे। आज लेक्चर नंबर 13 आहे। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण काय बघणार आहे तर थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन कॉर्डचा जो थेरम आहे तो आज आपण बघणार आहे। जर तुम्हाला या आधीचे लेक्चर्स बघायचे असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 10 चे बाकीचे लेसन ही आपण अपलोड केलेले आहेत, त्याची जी लिंक आहे तीही डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट वाईज दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या थेरमला। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर मग चला स्टार्ट करू आजच्या थेरमला। आजच्या थेरमचं जे स्टेटमेंट आहे ते फर्स्ट आपण रीड करून बघू। आता स्टेटमेंट काय दिलेलं आहे बघा आपल्याला, टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल। आता टू कॉर्ड्स म्हणजे कुठली असणार आहे, ए बी आणि सी डी ह्या दोन कॉर्ड्स आहेत, बरोबर। intersect each other in the interior of the circle म्हणजे सर्कलच्या आतमध्ये त्या दोन कॉर्ड एकमेकांना काय करतात, टच करत असतील तर काय सांगितलेलं आहे बघा, काय प्रूफ करायचं आपल्याला। म्हणजे आपल्याला गिवन मध्ये फर्स्ट काय दिलेलं, देन पर्यंत जे स्टेटमेंट असतं ते काय असतं, गिवन असतं। म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ए बी आणि सी डी या दोन कॉर्ड आहेत आणि इंटरसेक्ट कशात होतात तर ई या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात। म्हणजे तेच आपण काय करणार आहे यामध्ये लिहिणार आहे बघा, गिवन मध्ये लिहिणार आहे आपण, कॉर्ड ए बी अँड कॉर्ड सी डी ऑफ अ सर्कल विथ द सेंटर काय आहे आपला, पी, म्हणजे पी सेंटर असलेला आपला सर्कल आहे आणि ए बी आणि सी डी या त्याच्या काय दोन कॉर्ड्स आहेत आणि आपल्याला इंटरसेक्ट ऍट पॉइंट ई या पॉइंट मध्ये काय होतात, इंटरसेक्ट होतात। हे आपल्याला काय दिलं होतं, गिवन मध्ये दिलं, बरोबर। आता देनच्या नंतर जे स्टेटमेंट असतं ते काय असतं, प्रूफ। म्हणजे तुम्हाला काय प्रूफ करायचंय ते आपल्याला देनच्या नंतर दिलेलं असतं। म्हणजेच इथून जे पुढचं असणार आहे ते काय सांगितलेलं आहे बघा, द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट्स ऑफ वन कॉर्ड इज, ठीक आहे, इक्वल टू काय सांगितलेलं आहे बघा, म्हणजे आता एक कॉर्ड, ठीक आहे, त्याचे सेगमेंट मध्ये पार्ट म्हणजे बघा एई आणि ईबी, म्हणजे प्रूफ काय करायचं तुम्हाला, एई इंटू ईबी इज इक्वल टू च्या नंतरचं स्टेटमेंट बघा काय आहे, द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द टू सेगमेंट ऑफ द अदर कॉर्ड कुठली आपली सीडी, म्हणजे त्याचे सेगमेंट कुठले आले, सीई इंटू ईडी। म्हणजे प्रूफ काय करायचंय बघा, एई इंटू ईबी म्हणजे एक कॉर्डचे सेगमेंट एई इंटू ईबी ह्यांची मल्टिप्लिकेशन ही दुसऱ्या कॉर्डच्या सेगमेंटच्या मल्टिप्लिकेशन इतकी असती, हे आपल्याला प्रूफ करायचं। म्हणजे एई इंटू ईबी इज इक्वल टू सीई इंटू ईडी दिलेलं आहे। आता या ठिकाणी बघा, जर आपल्याला प्रूफ करायचं झालं तर आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करायला लागेल। कन्स्ट्रक्शन काय केलं आपण, एसी आणि बीडी जॉईन केला। म्हणजे कन्स्ट्रक्शन काय केलं आपण, जॉईन काय केला, एसी अँड बीडी, ठीक आहे। आता प्रूफ बघणार आहे आपण। आता प्रूफ मध्ये बघा, प्रूफ करायचं झालं तर फर्स्ट आपल्याला काय करायला लागतील तर सीएई किंवा एईसी आणि दुसरा डीईबी हे दोन ट्रायंगल्स घ्यावे लागतील बघा। इन अ ट्रायंगल कुठला घेतला, एईसी अँड ट्रायंगल कुठला, डीईबी। आता घेताना बघा ई अँगल काय आलेला आपल्याला, दोघांच्या मध्ये आलेला आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी जर ऑब्झर्वेशन केलं तर इथं बघा, हा आणि इथला अँगल हे दोन काय आहेत आपले, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, त्यामुळे ते दोन अँगल काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत। म्हणजेच काय असणार आहे, अँगल ऑफ एईसी कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला, डीईबी। हे काय रिजन आलं आपलं, व्हर्टिकली अपोजिट, ठीक आहे। त्यानंतर बघितलं तर इथं बघा, इथं जे कॉर्ड्स बघितले तर हा जो सेम आर्क आहे एडी आर्क हा काय आहे बघा, इथल्या अँगलला आणि इथल्या अँगलला काय आहे, इक्वल कॉर्ड आहे, बरोबर। त्यामुळे हे दोन अँगल काय असणार आहेत आपले, इक्वल असणार आहे। म्हणजेच काय झालं बघा, अँगल एसीई कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला, डीबीई काय असणार आहे, इन्स्क्राइब्ड अँगल बाय सेम आर्क, ठीक आहे। म्हणजे हा जो आर्क आहे सेम आर्कनी इन्स्क्राइब केलेले हे अँगल्स आहेत, त्याच्यामुळे हे दोन काय झाले, अँगल कॉन्करंट झाले। तर या ठिकाणी बघा आपल्याला या अँगलला हा अँगल इक्वल झालेला आहे, इथल्या अँगलला इथला अँगल इक्वल झालेला आहे। म्हणजेच काय झालं बघा, ट्रायंगल एईसी सिमिलर ट्रायंगल कुठला असणार आहे आपला,
DEB. आता सिमिलॅरिटीच्या ज्या टेस्ट आहेत आपण त्या लेसन मध्ये शिकलेलो आहोत, त्याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्या लेसन मध्ये जाऊन तो तुम्ही चेक करू शकता. त्यामुळे इथं बघा AEC सिमिलर ट्रायंगल DEB आलेले. आता जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचे जे रेशोज असतात ते काय असतात, आपल्याला प्रपोर्शन मध्ये असतात. तर दोन ट्रायंगल ज्यावेळेला सिमिलर असतील त्यावेळेला त्याचे राहिलेले रेशोज आणि राहिलेले अँगल जे करस्पॉन्डिंग अँगल असतात ते काय असतात, इक्वल असतात आणि रेशो हे काय असतात, प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजेच इथे येताना काय येईल बघा, आपलं AE ला काय असणार आहे आपला DE, ठीक आहे, इज इक्वल टू दुसरा काय असणार आहे बघा आपला EC अपॉन EB, ठीक आहे. आणि हेच आपल्याला पाहिजे. त्यामुळे इथं बघा AE अपॉन EB ज्यावेळेला ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू त्यावेळेला इथं काय असणार आहे बघा, AE इंटू EB, हा EB डिवाइड मध्ये होता, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइडला गेलेला आहे आणि त्या पद्धतीने DE हा डिवाइड मध्ये होता, इकडे आल्यानंतर काय झालेलं आहे आपला EC इंटू DE. हेन्स द प्रूफ. हे आपल्याला प्रूफ करायचं होतं. व्हिडिओ आपला या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.